नमस्कार, मी अरुणा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी चणा डाळीचे पाणी काढून घेतलेले आहे. त्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट लागतात ते बघूया. अर्धा खोबऱ्याचे काप करून घ्या. 1 किंवा 2 कांदे इथे मी चिरून घेतलेले आहेत. जर तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. इथे मी अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरे आणि 1.5 कांदा घेतलेला आहे. तर इथे कांदा भाजण्यासाठी घेतलेला आहे. खोबरे आणि कांदा एकत्र भाजून घ्या. खोबरे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे. रंग खूप सुरेख आला आहे. आता कांदा, अद्रक, खोबरे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे फोडणी घालूयात. तर फोडणीसाठी मी 2 पळी तेल घेतलेले आहे. छोटीशी पळी आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्या. मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते. त्यामध्ये कढीपत्ता आणि आपण तयार केलेली ही पेस्ट घालून घ्यायची आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. आता घरकुल मसाला हा ऑप्शनल आहे. आमच्या घरी तो मसाला सर्वांना आवडतो, त्यामुळे मी तो टाकते. थोडीशी धनिया पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडेसे काळे तिखट आणि थोडेसे लाल तिखट, हेही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. ते व्यवस्थित मिक्स झाले म्हणजे खूप टेस्ट छान लागते. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपण हे पाणी घालून घेऊयात. कटाची आमटी थोडीशी पातळच छान लागते, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करा. याला व्यवस्थित ढवळून घ्या. जवळजवळ 8 ते 10 मिनिट याला उकळून घ्या. ही आपली जेवढी उकळून घेतो तेवढी खूप टेस्टी आणि खूप छान लागते. एक मीडियम हीटवरती तुम्हाला ही उकळून घ्यायची आहे. मस्त झाली की नाही भाजी याचा कट तुम्ही बघू शकता. परफेक्ट कटाची आमटी आपली बनवून तयार झाली आहे. पुरणपोळीमध्ये खाऊ शकता किंवा भातावरती पण खाऊ शकता. खूप छान लागते. काही ठिकाणी ही भाजी पितातही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून, कमेंट करून शेअर करू शकता. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. आणि रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. मस्त राहा, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचे